15 जनवरी को होने वाले अमरावती महानगर पालिका चुनाव को लेकर महानगर पालिका प्रशासन पूरी तरह से तैयार नजर आ रहा है। इस चुनाव में 22 प्रभागों में कुल 87 नगर सेवकों का चयन किया जाएगा। महानगर पालिका की ओर से अंतिम मतदाता सूची जारी कर दी गई है, जिसमें 6,77,180 मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। 87 नगर सेवक पदों में से 44 सीटें महिलाओं के लिए आरक्षित है, जबकि अनुसूचित जाति के लिए 15, अनुसूचित जनजाति के लिए 2 और पिछड़ा वर्ग के लिए 23 सीटें आरक्षित रखी गई हैं। मतदान के लिए शहर भर में 876 मतदान केंद्र बनाए गए हैं। वर्ष 2017 के चुनाव की तुलना में इस बार 1,64,532 मतदाताओं की वृद्धि हुई है। मतदान के बाद 16 जनवरी को अमरावती के स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवसारी में मतगणना की जाएगी। चुनाव की सभी तैयारियां पूरी होने की जानकारी महानगर पालिका आयुक्त सौम्य शर्मा ने एक पत्रकार परिषद के दौरान दी। अमरावती शहराची महानगरपालिका निवडणूक विषयक सूचना थेट देता येईल। सर्वप्रथम आपला जो कार्यक्रम आहे ते 15 डिसेंबर रोजीला जाहीर करण्यात आला आहे आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहिता पण लागू झालेली आहे। याची आदर्श आचारसंहिता याची अंमलबजावणी आपण तेव्हापासूनच सुरू केली आहे। सगळे बॅनर होर्डिंग काढणे आणि इतर जे कार्य आहे ते आपण सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर आपला जर महानगरपालिकाबद्दल आपण विचारला तर मतदार यादी जी आहे ते जे 1 जुलै 2025 रोजी जे विधानसभाची यादी होती त्याच यादीप्रमाणे आपली मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये नाव डिलिशन एडिशन ही जो विषय ते राज्य निवडणूक आयोगाच्या नसल्यामुळे फक्त नाव एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट आपण करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे। म्हणजे ज्या लोकांनी त्यांचे नाव समावेश आहे आणि त्या नावाला एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट करायचा होता किंवा समजा प्रभाग निहाय मतदार यादीचं विभाजन करताना समजा एका व्यक्तीचे नाव चुकीने दुसऱ्या ठिकाणला आले ऐसा करेक्शन इथे अपेक्षित होती। ही जी करेक्शनसाठी आपण आपले प्रत्येक प्रभाग निहाय टीम गठीत केली होती। या टीम मध्ये इंजिनियर होते आणि त्याच्यासोबत इतर आपले झोन स्तराचे अधिकारी लोक होते। यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपल्याकडे जेवढी ॲप्लिकेशन प्राप्त होती जवळपास 950 आपल्याकडे अर्ज प्राप्त होते। प्रत्येक ॲप्लिकेशनची अर्जदार सोबत प्रत्यक्ष पाहणी करून चेक केलेलं आहे आणि जिथे जिथे ॲक्च्युअल त्रुटी आढळल्यास आली तर ते आपल्या स्तरावर त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे।